या युतीसाठी अजित पवार शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं का या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी चर्चा केलेली आहे। काय सांगितलं मग दादांनी या दरम्यान? दादांचं म्हणणं असं होतं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव आलेला आहे। कुणाकडून आलाय काही प्रस्ताव? तो प्रस्ताव त्यांचं म्हणणं असं की सुप्रियाताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं। तर त्यांचं म्हणणं असं की त्याबद्दलचे अंतिम बोलणं अजून पवार साहेबांशी व्हायचं आहे, परंतु ते स्वतः ते म्हणले की बाबा राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत। ते दोन पावले मागे जायला पण तयार आहेत आणि मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुतीबरोबर गठबंधन नाही करणार, राष्ट्रवादी सोबत आम्ही यायला तयार आहोत। दादा म्हटले त्याबद्दलच्या अजून अंतिम बोलण्या व्हायच्या आहेत, परंतु तसा विचार चालू आहे। त्याबद्दल ते म्हणले मी लवकरच तुमच्याशी बोलतो आणि आमच्या सगळ्यांना विचारलं गेलं की तुमच्या सर्वांचं काय मत आहे। तर आम्ही म्हटलं की बाबा हरकत नाहीये, दो फुळे होण्यापेक्षा आपल्या मतांचे विभाजन होऊन आपल्या ऑपोजिटचा फायदा होण्यापेक्षा आपण एकत्र आलेलं बरं, अशा बद्दलचं आम्ही त्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे। परंतु आता शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत तुषार कामटे यांनी असं वक्तव्य केलं की भाजप ही भ्रष्टाचारी आहे आणि त्यांना या शहरातल्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही अजित पवार गटासोबत जायला तयार आहोत। भाजपचे विचार सोडून अजित पवार गटानं आमच्यासोबत यावं। तर ही भाषा तुम्हाला मग या प्रचारादरम्यान चालणार आहे शरद पवार गटाची? भाषा चालण्यापेक्षा कसं आहे माहिती का की आता हा तो त्यांचा विचार आहे आणि आम्ही ज्या वेळेला जाऊ त्या निश्चित आम्ही आमच्या विचाराने जाणार आहोत। तेच की मग तुमचे विचार काय असणार आहेत? भाजप भ्रष्टाचारी आहे याच विचारानं तुम्ही प्रचार करणार आहात? जिथं भ्रष्टाचार असेल, मग तो भाजपचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या का सेनेचा असू द्या, तिथं भ्रष्टाचार असेल तर भ्रष्टाचार विरुद्ध बोलावंच लागणार आहे, कारण भ्रष्टाचार ही काही शाबासकी देण्याची बाब नाहीये।